माझं नाव सागर आहे. मी बँकेत व्यवस्थापकाची नोकरी करत होतो आणि मी अतिशय गरीब कुटुंबातून आलो होतो. माझं इथपर्यंत पोहोचण्याचं कारण कुणालाही माहीत नव्हतं. एके दिवशी एक वृद्ध स्त्री पेन्शन घेण्यासाठी बँकेच्या बाहेर बराच वेळ उभी राहिली होती. पण जेव्हा तिचा नंबर आला तेव्हा बँकेचा वेळ संपला होता आणि सगळे कर्मचारी आपापल्या काउंटरवरून उठून जाऊ लागले होते. ती स्त्री हे पाहून रडू लागली. मी जेव्हा तिच्या जवळ गेलो तेव्हा तिला ओळखून मी स्तब्ध झालो होतो, कारण ती तर माझ्या महाविद्यालयातील. आज मी भारतातील सर्वात मोठ्या बँकेत एका चांगल्या पदावर नोकरी करत होतो. सारा दिवस AC लावलेल्या खोलीत बसत होतो आणि सगळे लोक माझा फार आदर करत असत. माझ्या स्वतःच्या परिसरातही माझा फार आदर होता. मी स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालत असे. पण माझं आयुष्य नेहमीच असं नव्हतं. मी खूप संकटमय दिवस पाहिले होते. त्यातून वाट काढत कसं बसं मी आज या नोकरीपर्यंत आणि या यशापर्यंत पोचलो होतो. आमच्या बँकेत नेहमीच रांग लागलेली असायची. ते वृद्ध लोक जे पेन्शनवर गुजराण करत असत ते आपापली पेन्शन घेण्यासाठी रांगेत उभे असायचे. खूप विचित्र गोष्ट होती की एकतर ते बिचारे वृद्ध लोक आणि त्यातूनही ते सकाळीच बँकेत येऊन रांगेत उभे राहायचे. काही लोकांसोबत त्यांचे नातेवाईक किंवा ओळखीचेही येत असत, तर ते त्यांच्या जागी रांगेत उभे राहत असत आणि बाकीचे बसत असत. पण बहुतेक लोक स्वतःच येत असत. मी माझ्या कॅबिनमध्ये बसून हे सगळं दृश्य पाहत राहायचं. मी पाहिलं की एके दिवशी एक बिचारी स्त्री रांगेत एकटी उभी होती. तिने आपल्या डोक्यावर साडीचा पदर घेतला होता. मला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. पण जेव्हा तिचा नंबर येणार होता तेव्हा त्याच्या 5 मिनिटांपूर्वीच बँकेचा वेळ संपला होता. बँकेचे कर्मचारी वेळेचे फार काटेकोर असतात. वेळ संपताच आपापले कॅम्प्युटर बंद करतात आणि त्यानंतर कुणाचंही काम करत नाहीत. मग कुणाची कितीही मजबुरी असो, मग बँकेत कितीही लोक उरलेले असोत, मग त्यांना दुसऱ्या दिवशीच यावं लागतं. तेव्हाच त्यांचं काम शक्य होतं. पण त्या दिवशी वेळ संपण्याबरोबरच पुढील 2 दिवसांचीही सुट्टी होती, ज्यामुळे 2 दिवस बँक बंद राहणार होती. ती स्त्री एका माणसाशी बोलू लागली जो तिच्याशी वाद घालण्यावर उतरला होता आणि जोरजोरात बोलू लागला होता. मी हे सगळं गोंधळ पाहून खोलीतून बाहेर येऊन म्हणालो की काय गोष्ट आहे, काय होत आहे, का गोंधळ घालत आहात? तर तो माणूस म्हणाला की सर, वेळ संपला आहे, आता 2 दिवसांची सुट्टीही आहे आणि ही आई म्हणते की मला पेन्शन हवी आहे. माझ्या घरात खाण्यासाठीही काहीही नाही. मी काय करू? तुम्हाला माहीत आहे सर, बँकेच्या धोरणाचा मी काय करू शकतो? मी म्हणालो की ठीक आहे, तू जा, मी समजावतो यांना. मी त्या वृद्ध आईजवळ गेलो जी एका बाजूला ठेवलेल्या बाकावर बसून रडत होती आणि मी त्यांच्याजवळ गेलो. मी म्हणालो की बघा आई, बँकेचं धोरण असतं, तुम्ही लवकर यायला हवं होतं. ती म्हणाली की मी तर लवकरच आले होते बाळा, मला काय माहीत होतं की हे लोक किती उशीर करतील. मी इथे बाकावर गेल्या 1 तासापासून बसले आहे आणि या लोकांनी बराच वेळ चहा पिण्यात घालवला. इतक्या वेळात तर माझं काम झालं असतं. मला माहीत नाही का या स्त्रीचा आवाज फार ओळखीचा वाटत होता. जेव्हा मी त्यांच्याकडे लक्ष देऊन पाहिलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती आणि मी लगेचच माझ्या खिशातून 2000 रुपये काढून त्यांच्या हातावर ठेवले. कारण ती कोण आहे हे जाणून तुम्हीही स्तब्ध व्हाल, म्हणून माझ्या कथेत पुढेपर्यंत राहा. एक काळ असा होता जेव्हा आमच्याकडे सगळं काही होतं. 3 मजली आमचं स्वतःचं घर होतं. माझे आई बाबा होते. माझी एक छोटी बहीण होती जिचं वय सुमारे 9 वर्ष होतं आणि आमच्या कुटुंबाचे सगळे लोक तोंड भरून स्तुती करत असत. लोक आमच्या कुटुंबाशी खूप जळजळ करत असत आणि काही लोक स्तुती केल्याशिवाय राहत नसत, कारण आमचं कुटुंबच असं होतं. माझ्या बाबांची चांगली नोकरीही होती आणि आमच्याकडे एक छोटी गाडीही ठेवलेली होती. घरात सुख होतं, कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. सगळे एकमेकांसोबत खूप प्रेम करत असत. असं वाटत होतं की आयुष्यात कोणतीही कमतरता नाही आणि पुढे हे सगळं वाढतच जाईल. पण मग एके दिवशी आमच्या सुखाला कोणाची तरी नजर लागली आणि ज्याची नजर लागली ती कोणाची तरी नव्हती तर माझ्या लहान काकांचीच होती, जे गावात राहत होते. त्यांच्या घरात खाण्यासाठीही पूर्ण पैसे नसायचे.
त्यांच्या घरची परिस्थिती फार खराब होती. त्यांनी सगळं आयुष्य ऐशो आरामात घालवलं होतं. ते नशा करत असत, उधळपट्टी करत असत. पैशांना सांभाळून ठेवणं माहीत नव्हतं आणि पैशांची किंमतही करत नसत. आणि मग त्यांनी एके दिवशी एका स्त्रीशी लग्न केलं होतं आणि त्यांना 4 मुलेही झाली होती. पण त्यांनी आपल्या सवयी तरीही बदलल्या नव्हत्या आणि आता कुठे जाऊन ते आपल्या आयुष्याबाबत गांभीर्याने विचार करू इच्छित होते. पण शिक्षण त्यांनी कधी घेतलंच नव्हतं. काही दिवसांसाठी ते आमच्या घरात राहण्यासाठी आले होते. तर आमच्या घराच्या राहणीमानाकडे पाहून ते फार प्रभावित झाले होते आणि म्हणू लागले की तुम्ही लोक तर खूप ऐशो आराम करत आहात, खूप मज्जा करत आहात. तुमच्या घरात तर प्रत्येक गोष्टीची सोय उपलब्ध आहे, तर आमच्या घरात तर आम्हाला रोटीही पूर्ण मिळत नाही. बाबांनी काकांना सांगितलं की मी माझ्या आयुष्यात खूप मेहनत केली आहे. मेहनतीने तर मी इतकं यशस्वी झालो आहे आणि यशस्वी होण्यासाठी मेहनत करणं आवश्यक असतं. मी कधी माझ्या आरामाबाबत विचार केला नाही. नेहमी माझ्या आणि माझ्या मुलांच्या सोयी पूर्ण करण्याबाबतच विचार केला आहे. आणि आता माझा मुलगा मोठा झाला आहे. माझा मुलगाही खूप मेहनत करेल, अगदी माझ्यावरच जाईल. काका बाबांच्या बोलण्याने गप्प झाले होते, कारण ते स्वतः तसे नव्हते आणि ते आपल्या मुलांना चांगले संस्कारही देत नव्हते. काका आमच्या घरात सुमारे 2 आठवडे राहिले होते. आम्ही त्यांना कोणत्याही गोष्टीबाबत रोखलं नव्हतं. जिथे त्यांचं मन होतं तिथे ते खोलीत बसत असत. ज्या गोष्टीचा उपयोग करण्याचं मन होतं ती गोष्ट आमच्या परवानगीशिवाय उपयोगात आणत असत. बाबांकडून ते नेहमी सगळ्या गोष्टी विचारत असत की तुमच्याकडे पैसे कुठून येतात, तुम्ही पैसे कुठे ठेवता, घरात ठेवता की नाही, काही जमा भांडवल आहे की नाही. अशा सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्या बाबांना विचारल्या आणि बाबांनी आपला भाऊ आहे म्हणून आपल्याबाबत सगळं काही सांगितलं होतं. तरीही माझ्या आईला हे सगळं अजिबात आवडलं नव्हतं की आपल्या घराच्या काही वैयक्तिक गोष्टीबाबत त्यांनी काकांना का सांगितलं. आईने बाबांना टोकलंही होतं की तुम्ही या गोष्टी आपल्या भावाला सांगू नयेत. या वैयक्तिक गोष्टी असतात, प्रत्येकाला सांगण्याच्या नसतात. बाबांना आईचं असं टोकणं अजिबात आवडलं नव्हतं. बाबा आईला म्हणू लागले की अजित माझा छोटा भाऊ आहे, त्याच्याशी माझं काही गुपित नाही. तू मला माझ्या आईबाबांपासून दूर करण्यात यशस्वी झालीस. मी माझं गाव सोडून तुमच्यासोबत इथे राहण्यास आलो. आता काय मी माझ्या भावाशीही बोलू नये? तो माझा छोटा भाऊ आहे, कमीत कमी मला त्याच्याशी तरी बोलू दे. पण तेच घडलं की आईचं 6th सेन्स अगदी बरोबर होतं. बाबांनी आपली सगळी गुपितं काकांना सांगितली होती. एके दिवशी काका अचानक आपलं सामान बांधू लागले आणि म्हणू लागले की मला कुठेतरी जायचं आहे. बाबांनी सांगितलं की इतक्या घाईत कुठे जात आहेस? तू तर इथे अजून काही दिवस राहणार होता ना, अचानक तुला काय झालं? आज तुझ्या भाचीचा वाढदिवस आहे, तो तर साजरा कर. आज तरी थांब, हवं तर उद्या जा. पण काका तर थांबण्याचं नावच घेत नव्हते. म्हणत होते की नाही नाही दादा, मला इथून जायचं आहे. माझ्या घरातही खूप काम आहे, मला फार घाई आहे. ते असे आमच्या घरातून निघाले की आम्ही लोक स्तब्ध झालो होतो. ते तर आपले बूटही इथेच विसरले होते. माहीत नाही ते इतक्या घाईत का होते. आम्ही या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नव्हतं. आम्हाला वाटलं की खरंच त्यांना घरात काही महत्त्वाचं काम असेल. पण अवघे 2 आठवडे उलटले होते की एके दिवशी आमच्या घरात काही लोक आले होते आणि म्हणू लागले की तुमचं घर पाहायचं आहे. आम्ही आश्चर्याने म्हणालो की पाहायचंय म्हणजे? आम्ही तुमचं म्हणणं समजलो नाही. तुम्हाला आमचं घर का पाहायचं आहे? हे आमचं स्वतःचं घर आहे, कोणतं भाड्याचं घर नाही, ज्याचं भाडं आम्ही दिलं नाही, जे तुम्ही पाहण्यासाठी आलात. किंवा आम्ही तुम्हाला तुमच्या सांगण्यावर लगेच आमच्या घरात घुसण्याची परवानगी कशी देऊ? यावर ते म्हणाले की तुमचं घर आता हे राहिलं नाही, हे आता आमचं घर झालं आहे. तुमच्या भावाने हे घर आम्हाला विकलं आहे. त्याच्याकडे या घराचे कागदपत्र होते जे त्याने आधीच आमच्या नावावर करवले आहेत. त्यानंतर हे घर आम्हाला विकलं. आम्ही त्याच्याकडून हे घर विकत घेतलं आहे आणि त्याने असंही सांगितलं आहे की इथे काही लोकांचा ताबा आहे जो आम्ही आमच्या पद्धतीने काढून टाकू. आणि आम्ही कोणते मामूली लोक नाहीत. तुम्हा दोघा भावंडांमधलं जे काही प्रकरण आहे, मालमत्तेचं प्रकरण आहे, आम्हाला माहीत नाही. पण आता हे घर आमचं आहे आणि आम्ही तुम्हाला 2 आठवड्यांचा वेळ देतो. तुम्ही इथून निघून जा, नाहीतर आम्ही तुम्हाला या घरातून काढण्यासाठी पोलिसांना बोलावू.
त्यांच्या बोलण्याने तर आम्ही सगळे लोक स्तब्ध झालो होतो. सर्वप्रथम आम्ही आमच्या घरात पाहिलं, जिथे आमच्या घराचे कागदपत्र ठेवलेले असत. ते घराच्या कागदपत्रांची फाईल तिथून गायब होती. काकांनी ती फाईल तिथून उचलली होती आणि घर आधीच आपल्या नावावर करून मग ते विकलं होतं. याचा अर्थ काकांनी आमच्या घरातून आमच्या घराचे कागदपत्र चोरले होते आणि आमच्यासोबत इतकी मोठी फसवणूक केली होती. तरीही इथे लाच देऊन सगळे काम होऊ शकतात, हे कामही झालं होतं. त्यांनी आमचं घर विकलं होतं. जेव्हा बाबांना विश्वास बसला की त्यांच्या भावाने त्यांच्यासोबत फार मोठी फसवणूक केली आहे, तेव्हा त्यांच्यापेक्षा जास्त दुःखी आणि व्यथित कुणी नव्हतं. त्यांनी सगळं आयुष्य मेहनत करून हे घर उभारलं होतं. आपल्या कमाईतून प्रत्येक पैसा जोडून एक एक वीट रचली होती. पण आज ते सगळं एका फसवणुकीत गमावलं होतं. आणि फसवणूकही कुणाकडून नव्हती, तर स्वतःच्या सख्ख्या भावाकडून मिळाली होती. आम्ही वकील साहेबांशी बोललो तर ते म्हणाले की घराचे मूळ कागद ज्याच्याकडे जातील तो कागदांशी छेडछाड करून काहीही करवू शकतो. तुम्ही स्वतः चूक करू नये होती. तुमच्या घराचे कागदपत्र सांभाळून ठेवायला हवी होती. आम्ही काकांवर कधी नजर ठेवलीच नव्हती. आम्हाला माहीत नव्हतं की ते आमच्या घरात येऊन आमचे पाहुणे बनून आमच्यासोबत इतकी मोठी फसवणूक करतील. आम्हाला माहीत नव्हतं की ते आमच्या घरात काय करत होते आणि त्यांच्या मनात काय चाललं होतं. त्यांनी आमचे कागदही चोरले होते आणि आईच्या सोन्याचे 2 सेटही घरातून गायब होते. याचा अर्थ ते सोन्याचे सेटही घेऊन गायब झाले होते. तेव्हाच तर त्यांना आपल्या घरात जाण्याची फार घाई होती आणि ते घाईघाईत आमच्या घरातून निघाले होते की कुठे त्यांची चोरी पकडली जाऊ नये. बाबांनी जेव्हा हे ऐकलं तेव्हा ते काही वेळासाठी गप्प झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरंगू लागले होते आणि त्यांनी हळू आवाजात सांगितलं की मी जाऊन अजितशी बोलतो. आई लगेचच म्हणाली की जेव्हा त्याने हे सगळं केलं आहे तेव्हा त्याला लाज वाटली नाही. आता तुम्ही तिथे जाऊन काय बोलणार? तुमच्या बोलण्याने तो आपलं सगळं आपल्याला परत देईल का? मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं की तुमच्या या निकम्या भावावर विश्वास ठेवू नका. तो स्वतः तर हरामखोर होता. तुमचं यश आणि सुखही खाऊन टाकलं. तुम्हाला तर त्याला तुमच्या घरातही घुसू देऊ नये होतं. पण आता बघा किती मोठं नुकसान झालं आहे. आईचा आवाज चढलेला होता. त्यांच्या चेहऱ्यावर दुःखाची एक खोल रेषा होती. पण बाबा काही बोलू शकले नव्हते. त्यांनी आपला चेहरा आपल्या दोन्ही हातात लपवला होता. जणू ते स्वतःला दोष देत होते की हे सगळं त्यांच्या विश्वासाच्या चुकीचा परिणाम होता. आई आणि बाबा त्या दिवसानंतर एकमेकांशी भांडू लागले होते. दोघांच्या मनात दुःखाचा डोंगर होता, पण त्यांचे शब्द एकमेकांसाठी जखम बनत होते. बाबा म्हणायचे की मी चूक केली, पण तुझ्या सांगण्यावरून मी माझ्या भावाला घरातून बाहेर काढलं असतं का? आई उत्तर द्यायची की होय, त्या नीच माणसाला घरातून हाकलून द्यायला हवं होतं, कारण त्याचे हेतू कधीच स्वच्छ नव्हते. आपल्या सख्ख्या भावाला उद्ध्वस्त करताना त्याला लाज वाटली नाही. तो सुरुवातीपासूनच लोभी माणूस आहे. म्हणूनच त्याने स्वतःच्या आयुष्यात काहीच साध्य केलं नाही. त्यांच्यामध्ये बोलणारं कोणीच नव्हतं. मी आणि माझी बहीण गप्प बसून एका कोपऱ्यात रडत राहायचो आणि त्यांचं भांडण पाहत राहायचो. आमच्या डोळ्यांसमोर ते घर, जिथे आम्ही हसत खेळत होतो, आता जणू युद्धभूमी बनलं होतं. ते घर आम्हाला सोडावंच लागणार होतं. बाबांनी खूप कष्टाने उभारलेलं ते घर, हे घर रिकामं करणं बाबांसाठी फार वेदनादायी होतं. ते दिवसेंदिवस कमजोर होत चालले होते. खोलीकडे शेवटचं पाहताना त्यांना त्या खोलीपासून वेगळं होण्याची वेदना होत होती. दारांना हात लावून ते उभे राहत, अंगणाच्या भिंतीकडे पाहत. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत राहायचे. ते म्हणायचे की हे ते घर आहे जिथे मी तुमच्यासाठी स्वप्न पाहिली होती. आता ती स्वप्न तुटली आहेत. आईच्या चेहऱ्यावर मूक दुःखाची छाया होती. त्या बाबांसमोर धीर धरण्याचा प्रयत्न करायच्या, पण एकट्या खोलीत गेल्या की अश्रूंमध्ये बुडायच्या. बाबा त्या कठीण काळातून तर गेले होते, पण त्यांची प्रकृती खालावली होती. सुरुवातीला त्यांना छातीत दुखायला लागलं होतं. आम्ही त्यांना रुग्णालयात नेलं होतं. डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना हृदयविकाराचा झटका आला आहे, पण तो किरकोळ आहे. काही दिवस विश्रांती घेतील तर ते ठीक होतील. आम्ही त्यांना रुग्णालयातून घरी आणलं होतं, पण ते पूर्वीसारखे राहिले नव्हते. ते सतत गप्प राहायचे, कुणाशी बोलत नसत, रात्री जागत राहायचे, सकाळी जेवण नाकारायचे. आई म्हणायच्या की काहीतरी खा,
पण ते म्हणायचे की मला काहीच खाण्याची इच्छा होत नाही, मला झोप येत नाही. एका रात्री जेव्हा आम्ही सगळे झोपलो होतो तेव्हा बाबांचा श्वास अचानक जलद होऊ लागला. आईने हंबरडा फोडला. बघ बाळा, तुझ्या बाबांना काय होतंय. आम्ही धावत त्यांच्या जवळ गेलो. त्यांचा चेहरा पांढरा पडला होता. आम्ही तात्काळ त्यांना रुग्णालयात नेलं, पण यावेळी ते परत आले नाहीत. त्यांच्या हृदयाने साथ सोडली होती. आपल्या भावाने लुटल्याचं दुःख त्यांच्या हृदयाने सहन केलं नव्हतं. तो धक्का त्यांच्या मनात खोलवर रुतला होता आणि त्याच दुःखात त्यांनी आपला जीव सोडला. आम्ही आमचं घर आधीच सोडलं होतं. आता आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. संकटांचे दिवस पाहत होतो आणि आता बाबाही आम्हाला या जगात सोडून गेले होते. असं वाटत होतं की चारही बाजूंनी संकटांचे डोंगर आमच्यावर कोसळत आहेत. बाबांचं शव घरात ठेवलं होतं. आम्ही त्या शवाकडे पाहून तुटून गेलो होतो. आईची अवस्था फार बिकट झाली होती. त्या सतत म्हणत होत्या की जर मी तुम्हाला सांगितलं असतं की यापासून वाचावं तर तुम्ही माझं ऐकलं असतं तर आज आपण असं उद्ध्वस्त झालो नसतो. आता घरही गेलं, गाडीही विकावी लागली आणि बाबाही गेले. मी बाबांचं दहनविधी केलं. मी स्वतःच्या हाताने त्यांच्या चितेला अग्नी दिला. असं वाटलं की माझं सगळं काही संपलं आहे. आता संकट इतकी वाढली होती की माझी नोकरीही लागली नव्हती, कारण मी अजून शिकत होतो. मी अद्याप 12वीही पूर्ण केली नव्हती. आम्ही गाडी विकली आणि सगळे प्रकरण मिटवले जेणेकरून काही कर्ज होईल. पण आयुष्य एका झटक्यात बदललं होतं. एकाच वेळी घर गेलं, गाडी गेली आणि बाबाही गेले. आई आजारी पडली होती. आता आमच्याकडे कोणताही आनंद उरला नव्हता. मी माझ्या शाळेत गेलो आणि माझ्या एका शिक्षिका, ज्यांचं नाव रमा जोशी होतं, त्यांना सगळं सांगितलं. मी त्यांना सांगितलं की आता मी कधीच शिकायला येणार नाही, कारण माझ्यासोबत जे काही घडलं होतं ते सगळं मी त्यांना सांगितलं. मी त्यांना हेही सांगितलं की मला माझ्या कुटुंबाला सांभाळायचं आहे. रमा मॅडम म्हणाल्या की तू 12वीपर्यंत तरी पेपर दे, नाहीतर तू आयुष्यात कधीच काही करू शकणार नाहीस. आयुष्याच्या कोणत्याही वळणावर शिक्षण कामी येतं. बरं, जर तुला शिकण्यात अडचण येत असेल तर मी तुझी मदत करायला तयार आहे. 12वी तरी मी तुला पूर्ण करून घेईन. रमा मॅडम माझी खूप काळजी घ्यायच्या. मी म्हणालो की मॅडम, माझ्यासाठी पुढे शिकणं खूप अवघड होईल, कारण ज्या दिवसात मी पेपर देईन त्या दिवसात माझ्या घराचा खर्च कसा भागेल. त्या म्हणाल्या की मी तुला काही पैसे दे, पण तू पेपर नक्की दे बाळा. तुझं आयुष्य सुधारेल, तुझं भविष्य सुधारेल. हे शिक्षण पुढे तुझ्या कामी येईल. मी तुझ्या भल्यासाठीच सांगते. मी त्यांचं ऐकलं. त्यांनी मला 20 दिवसांचा खर्च दिला, ज्यात माझ्या पेपरचे दिवस होते. मी ते पैसे घेतले आणि घरी आलो. पण माझ्या मनाची आणि मेंदूची अवस्था फक्त मलाच माहिती होती. मला माहीत होतं की पेपर मी देईन, पण 12वी पास झाल्यावर मी काय करणार. मी ठरवलं की यानंतर मी कष्टाची कामं करेन, घराचा खर्च भागवेन, आई आणि बहिणींची काळजी घेईन. आई तर आधीच आजारी राहायला लागली होती आणि बहीण खूप लहान होती. माझ्यावर फार कठीण परिस्थिती आली होती. पेपर मी दिले. आई म्हणाली की आता तू स्वतःसाठी एखादी नोकरी शोधशील तर बरं होईल, कारण आता तूच आमचा एकमेव आधार आहेस. तुलाच सगळं करायचं आहे, तुलाच सगळं सांभाळायचं आहे, कारण तुझ्याशिवाय आता आमचं कुणीच नाही. आम्हाला तुझ्याकडून खूप अपेक्षा आहेत बाळा. मी आईला धीर दिला आणि म्हणालो की तुम्ही काळजी करू नका. मी पूर्ण प्रयत्न करेन सगळं चांगलं करण्याचा. कधी कधी मला हे सगळं खूप विचित्रही वाटायचं की काही महिन्यांपूर्वीपर्यंत मी माझं आयुष्य आनंदाने जगत होतो. माझ्या खिशात बाबा पैसे टाकत होते. मला कधीच पैशांची कमतरता भासली नव्हती. आमचं स्वतःचं घर होतं, सगळं ठीक होतं. आम्ही खूप सुखी होतो. आणि आता ही इतकी मोठी संकट मी कशी सहन करणार. मी तर कधीच गरिबी आणि तंगी पाहिली नव्हती. माझ्या शाळेचा निकाल लागला. मी पास झालो होतो, पण मनात एक कसक उठत होती, कारण जर परिस्थिती इतकी वाईट नसती, जर बाबांचा मृत्यू झाला नसता, घर उद्ध्वस्त झालं नसतं आणि माझ्या मनावर ओझं नसतं, तर कदाचित मी प्रथम आलो असतो. लहानपणापासून मी अभ्यासात चांगला होतो आणि शिक्षकांनाही माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या. पण आयुष्याच्या धक्क्यांनी माझं लक्ष अभ्यासापासून उडालं होतं. निकालाच्या दिवशी मी माझी गुणपत्रिका पाहिली तेव्हा माझ्या डोळ्यांसमोर बाबांचा चेहरा तरळला, जे नेहमी म्हणायचे की माझा मुलगा अधिकारी बनेल. त्या दिवशी ते स्वप्न मला बोचू लागलं. मी शांतपणे घरी परतलो.
आईच्या चेहऱ्यावर उदासीनता पसरली होती. त्या म्हणाल्या की बाळा, तू पास झालास, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. पण मला माहीत होतं की त्यांच्याही मनात एक इच्छा होती, तीच इच्छा जी बाबांच्या मनात होती. दुसऱ्या दिवशी मी शाळेत गेलो आणि माझ्या शिक्षिका रमा मॅडमांना भेटलो, ज्यांनी 12वीच्या काळात मला आधार देऊन अभ्यासासाठी प्रोत्साहन दिलं होतं. मी त्यांच्या समोर बसून हळूच म्हणालो की आता मी पुढे शिकू शकणार नाही. आयुष्याच्या मजबुरी आहेत, घराचा खर्चही भागवायचा आहे आणि आईची प्रकृतीही ठीक नाही. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य होतं. त्या म्हणाल्या की तुझ्यासारखा मुलगा जर हार मानणार असेल तर बाकीच्यांचं काय होईल? तू खूप हुशार आहेस, धैर्यवान आहेस. तू खूप धैर्याने 12वी पूर्ण केलीस, पुढेही तू इंटर पूर्ण करशील. मी त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणालो की तुम्ही माझी जितकी मदत केली त्याबद्दल मी तुमचा खूप आभारी आहे आणि जी रक्कम तुम्ही मला दिली होती तीही मी लवकरच तुम्हाला परत करेन. त्या माझं बोलणं ऐकून हसल्या आणि म्हणाल्या की मी तुझ्याकडून ती रक्कम परत घेणार नाही बाळा. मी माझे पैसे चुकीच्या ठिकाणी लावलेले नाहीत, तर एका मेहनती मुलाच्या मेहनतीवर लावले आहेत. मी आश्चर्याने विचारलं की मॅडम, तुम्ही काय बोलत आहात? त्या हसत म्हणाल्या की होय, मी अगदी बरोबर बोलते. तुझी नोकरी लागली आहे. त्यांनी सांगितलं की शाळा सरकारी आहे, पण तुला तिथे खाजगी पद्धतीने ठेवलं जाईल. तुला कॅन्टीनमध्ये काम करावं लागेल. मी त्यांचं ऐकलं तेव्हा मनात जणू एक चिमटा वाजला. मी म्हणालो की जर मी याच शाळेत येईन, पण शिकण्यासाठी नाही तर काम करण्यासाठी, तर मला खूप दुःख होईल. रमा मॅडम हसत म्हणाल्या की तुला कोणी सांगितलं की तू फक्त काम करशील? तू खाजगी पद्धतीने शिकशीलही. मी तुला पुढच्या अभ्यासासाठी पुस्तकं आणून देईन आणि माझ्या मोकळ्या तासात तुला शिकवेनही. त्यांचं बोलणं ऐकून माझं मन आनंदाने भरलं. अशी स्त्री मी माझ्या आयुष्यात कधीच पाहिली नव्हती. त्या प्रत्येक बाजूने माझी मदत करत होत्या. माझ्या मनातून त्यांच्यासाठी नेहमीच चांगल्या प्रार्थना निघायच्या. असं वाटायचं की एखाद्या अंधाऱ्या रस्त्यावर अचानक एक दिवा पेटला आहे. काही दिवसांनी माझी कॅन्टीनमधली नोकरी लागली. काम फार सोपं होतं. सकाळी लवकर यावं लागायचं, स्वच्छता करावी लागायची, चहा बिस्किटं ठेवावी लागायची आणि दुपारी मुलांना जेवण द्यावं लागायचं. संध्याकाळपर्यंत माझं काम संपायचं आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे उरलेलं जेवण मला घरी नेण्याची परवानगी होती. यामुळे माझं घरही चालायला लागलं होतं आणि माझ्या आई बहिणीला खाण्यापिण्याची कोणतीही अडचण येत नव्हती. दुपारी जेव्हा रमा मॅडमचा मोकळा तास असायचा तेव्हा त्या विश्रांती घेण्याऐवजी मला शिकवायच्या. कधी कधी मी म्हणायचो की मॅडम, तुम्ही थकल्या असाल, तुम्ही विश्रांती घ्या, तुम्ही आधीच माझ्यासाठी खूप काही करता. त्या हसत म्हणायच्या की नाही, मला तुला शिकवण्यात खूप समाधान मिळतं आणि तुझी मदत करण्यातही खूप समाधान मिळतं. त्यांनी माझ्यासाठी अभ्यासक्रमाची व्यवस्थाही करवली होती. त्या म्हणाल्या होत्या की अभ्यासात तुलाच मेहनत करावी लागेल. जर मी माझं समाधान सोडते तर तूही तुझा वेळ लाव. त्या माझ्यासाठी फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या मायेची सावली असलेली माता बनल्या होत्या. त्यांच्याबद्दल मला फारसं काही माहीत नव्हतं. फक्त इतकंच माहीत होतं की त्या एकट्या राहायच्या. एकदा मी दुसऱ्या एका शिक्षकाला त्यांच्याबद्दल विचारलं तेव्हा कळलं की त्यांचं लग्न झालं होतं, पण त्यांच्या पतीसोबत त्यांचं पटलं नाही आणि लग्नाच्या सुमारे 1 वर्षानंतरच त्यांचा घटस्फोट झाला. तेव्हापासून त्या एकट्या राहत होत्या आणि आपला सारा वेळ शाळा आणि मुलांच्या सेवेत घालवायच्या. त्या हवं तर आपली तरुणाई वाया न घालवता दुसरं लग्न करू शकल्या असत्या, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांचा विश्वास होता की त्यांना आता लग्न करायचं नाही. त्या आपलं आयुष्य असंच दुसऱ्यांसाठी घालवू इच्छित होत्या. हे जाणून मला खूप आश्चर्य वाटलं की इतक्या चांगल्या व्यक्तीशीही आयुष्याने न्याय केला नाही. पण मनातून हा विश्वास पक्का झाला की त्या एक खऱ्या आणि प्रामाणिक स्त्री आहेत, कारण त्या माझ्यासारख्या आधारहीन मुलाची कोणत्याही स्वार्थाशिवाय मदत करत होत्या. वेळ असाच निघत गेला. अभ्यासासोबतच मी कॅन्टीनमध्ये कामही करत होतो. तिथे मला पैसेही मिळायचे, जेवणही मिळायचं. घराची व्यवस्थाही कशीबशी चालायला लागली होती. पण आईची तब्येत अधिकच बिघडत चालली होती, कारण बाबांच्या जाण्याचं दुःख तिच्या हृदयात इतकं खोल रुतलं होतं की ती कधीच बरी झाली नाही. जेव्हा मी इंटरच्या परीक्षा दिल्या आणि चांगल्या गुणांनी पास झालो तेव्हा आई खूप आनंदली होती. पण त्या आनंदाच्या काही दिवसानंतरच ती कायमची या जगातून निघून गेली. माझी दुनिया पुन्हा उजाडली.
आधी बाबा गेले आणि मग आईही. आता माझ्याकडे फक्त माझी बहीणच उरली होती, जी आता मोठी होत होती. मी अनेक दिवस तुटलेल्या अवस्थेत होतो. कॅन्टीनमध्ये काम करताना मन जड राहायचं. पण रमा मॅडमनी मला आधार दिला. त्या आल्या आणि म्हणाल्या की सागर, तुला हार मानायची नाही. आयुष्य अजून संपलेलं नाही. भलेही तुझे आई बाबा या जगातून गेले, पण तू अजून जिवंत आहेस. त्यांची स्वप्न जिवंत आहेत, जी तुला पूर्ण करायची आहेत. तू त्यांची स्वप्न पूर्ण केलीस तर त्यांच्या आत्म्याला किती समाधान मिळेल हे तुला माहीत आहे. मी हळूच म्हणालो की मॅडम, मी शिकून काय करणार जेव्हा माझे आपलेच माझ्यासोबत नाहीत. मला तर असं वाटतं की हळूहळू माझं सगळं काही संपत चाललं आहे. त्याने माझा खांदा थोपटला आणि म्हणाल्या की एक दिवस तुझं हे शिक्षण दुसऱ्यांनाही खूप कामी येईल. जर तू स्वतःचं भलं करू शकत नसशील तर कमीत कमी दुसऱ्यांच्या कामी तरी ये. मी त्यांचं ऐकलं आणि आता BA मध्ये प्रवेश घेतला. आता माझ्या आयुष्यात एकच ध्येय उरलं होतं, माझ्या बहिणीला चांगलं आयुष्य देण्याचं. मी BA खाजगी पद्धतीने करत राहिलो. कॅन्टीनमध्ये नोकरी केली, अभ्यास केला आणि रात्री शाळेतच झोपायचो, कधी कधी बाहेर कुठेतरी. माझ्या अभ्यासाचा सारा खर्च गेल्या अनेक वर्षांपासून रमा मॅडमच उचलत होत्या. मी त्यांचा खूप आभारी होतो. वेळ निघत गेला आणि मी BA पूर्ण केलं. तेव्हा माझी बहीण आता कॉलेजला जाण्याच्या लायकीची झाली होती. मला दररोज तिची काळजी वाटायची की ती एकटी नको, म्हणून मी तिला माझ्या छोट्या मावशीकडे पाठवलं. माझ्या मावशीच्या 3 मुली होत्या. त्या खूप प्रामाणिक आणि चांगल्या होत्या. मावशी आमच्यावर खूप प्रेम करायच्या. त्यांनी माझ्या बहिणीची खूप काळजी घेतली. त्यांनी तिला आपल्या मुलीसारखं ठेवलं. तिथे माझी बहीण आपल्या चुलत बहिणींसोबत सुखाने राहायला लागली आणि मी तिच्या काळजीपासून थोडा मुक्त झालो. माझी बहीण मावशीच्या घरी सुखरूप होती. मावशीचं घर तसं फार लांब नव्हतं, फक्त दुसऱ्या परिसरात होतं आणि शहरही तेच होतं. मी आठवड्यातून 2दा माझ्या बहिणीला भेटायला नक्की जायचो. तिच्याशी बोलायचो, तिच्या इच्छांबद्दल विचारायचो. तिला काही हवं असेल तर तिच्यासाठी घेऊन जायचो. तिला थोडे पैसेही देऊन यायचो. माझ्या बहिणीला भेटून मला खूप समाधान मिळायचं आणि ती तिथे सुखी आणि सुखरूप आहे हे पाहून बरं वाटायचं. कारण मावशीने मला विश्वास दिला होता. त्या म्हणाल्या होत्या की सागर बेटा, तू स्मिताची काळजी करू नको, आम्ही तिची खूप काळजी घेतो. ती इथे सुखी आहे आणि अभ्यासातही खूप मन लावत आहे. माझं आयुष्य आता साधं पण कसं बसं चाललं होतं. दिवस मेहनतीत आणि रात्री प्रार्थना करत करत निघून जायच्या. कधी कधी शाळेच्या रिकाम्या खोल्यांमध्ये बसून मी बाबा आणि आईला आठवायचो. तेव्हा माझं मन भरून यायचं. मग स्वतःला समजवायचो की मी त्यांच्या आशांचा एकमेव वारस आहे. मला त्यांची स्वप्न पूर्ण करायची आहेत. मला खाली पडण्याची परवानगी नाही. मला माहीत होतं की जर मी थांबलो तर सगळं काही संपेल आणि मी स्वतःशी वचन दिलं होतं की मी आता कधीच थांबणार नाही. माझं पुढचं पाऊल होतं MA करणं, जे अवघडही होतं. पण रमा मॅडमांनी सांगितलं की हे तुला खाजगी नव्हे तर नियमित करावं लागेल, तेव्हाच तुझा फायदा होईल. नेहमीप्रमाणे यावेळीही त्या माझ्यासोबत होत्या. मी त्यांचं ऐकलं आणि हळूच म्हणालो की मॅडम, त्याची फीही खूप जास्त असेल आणि माझी परिस्थिती अशी आहे की मी कमवून फक्त घर आणि बहिणीचा खर्च भागवतोय. मग नियमित अभ्यास कसा करणार? त्यांनी माझ्याकडे प्रेमाने पाहिलं आणि म्हणाल्या की काळजी करू नको बाळा, मी तुझ्यासाठी काही ना काही व्यवस्था नक्की करेन. तुला फक्त अभ्यास करायचा आहे, बाकी सगळ्याची काळजी माझ्यावर सोपव. त्यांनी शाळेच्या लोकांशी बोलून मला कॅन्टीनमधून काढून लहान वर्गांना शिकवण्याचं काम मिळवून दिलं. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आतापर्यंत त्या माझी इतकी मदत करत होत्या की मला कधी कधी आश्चर्य वाटायचं की त्या मला आपल्या मुलासारखं समजत होत्या. इतकी वर्ष त्या माझी मदत करत आल्या होत्या, कधी मागे हटल्या नव्हत्या आणि त्यांचा मदतीचा हात कधी थकला नव्हता. त्यांच्या प्रेमाने माझं प्रत्येक पाऊल सोपं करत होत्या. जेव्हा माझी नोकरी चांगली लागली आणि मला मुलांना शिकवण्याची संधी मिळाली, तेव्हा माझ्याकडे जास्त पैसे यायला लागले आणि माझा आदरही वाढला. मी पहिल्यांदा मनातून समाधान अनुभवलं की आता माझी मेहनत रंग आणायला लागली आहे. मी नियमित प्रवेश घेतला होता आणि विद्यापीठात अभ्यास सुरू केला होता. BA मध्ये मला चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे विद्यापीठातही मला काही सवलत मिळाली होती. यामुळे थोडाफार फायदा झाला होता. मी ही संधी वाया घालवली नाही. मी सकाळी विद्यापीठात जायचो आणि संध्याकाळी लहान मुलांना शिकवण्यासाठी यायचो.
माझा दिवस खूप व्यस्त झाला होता, पण या व्यस्ततेतही मी मनातून समाधानाचा श्वास घ्यायचो. कारण मला रमा मॅडमसारख्या मृदू हृदयी आणि प्रामाणिक शिक्षिका मिळाल्या होत्या. नाहीतर मी कोण जाणे कुठे भटकत राहिलो असतो. माझ्या MAच्या वर्ग चांगले चालले होते आणि मी सतत अभ्यासात गुंतलेला असायचो. पण माझ्या MAच्या निकालापूर्वीच एके दिवशी अचानक बातमी मिळाली की रमा मॅडम निवृत्त झाल्या आहेत. ही बातमी ऐकून मी थक्क झालो. मला जणू जोरदार धक्का बसला, कारण अजून त्यांच्या निवृत्तीचं वयच नव्हतं. मी शाळेत जाऊन विचारलं तेव्हा सगळ्यांनी सांगितलं की त्या स्वतः आल्या आणि राजीनामा देऊन निघून गेल्या. त्यानंतर त्या कुठे गेल्या हे कुणालाच माहीत नाही. मला त्यांच्या घराचा पत्ताही माहीत होता. मी धावत त्यांच्या घराच्या दारापाशी पोचलो. मी दार ठोठावलं, पण कोणतंही उत्तर मिळालं नाही. तिथे कुलूप लावलेलं होतं. मी परिसरातील लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बाळा, त्या इथून निघून गेल्या आहेत. कुठे गेल्या हे माहीत नाही. त्या कोणाला काही सांगून गेल्या नाहीत. आम्ही त्यांना फक्त येताना जाताना पाहिलं आहे. आम्हाला फक्त इतकंच माहीत आहे की त्यांच्यासोबत कोणी नव्हतं. त्या नेहमी एकट्याच असायच्या आणि स्वतःच आपलं सामान घेऊन निघाल्या आणि परत आल्या नाहीत. हे ऐकून मी आतून हादरलो. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी सर्वत्र रमा मॅडम यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही. त्या माझ्यासाठी फक्त शिक्षिका नव्हत्या, त्या माझा आदर्श होत्या. माझ्या आईच्या जागी होत्या. त्यांच्याशिवाय माझं मन रिकामं झालं होतं. मी अनेक दिवस त्यांना शोधत राहिलो. त्यांच्या जुन्या क्रमांकावर फोनही केले, पण तो क्रमांकही बंद झाला होता. त्यांच्या ओळखीच्या लोकांकडेही चौकशी केली, पण त्यांच्याबद्दल काहीच माहिती मिळाली नाही. असं वाटत होतं की त्या हवेत कुठेतरी नाहीशा झाल्या आहेत. मला काहीच समजत नव्हतं की हे सगळं अचानक कसं घडलं. कालपर्यंत त्या माझ्यासोबत होत्या. माझं धैर्य वाढवायच्या, माझी मदत करायच्या, मला शिकवायच्या, आणि आज अचानक त्या नाहीशा झाल्या. माझी दुनिया पुन्हा एकदा उजाडली होती. मला वाटायचं की त्यांच्याशिवाय मी MA कधीच चांगल्या गुणांनी पास करू शकणार नाही. मी अनेकदा रात्री त्यांची खूप आठवण काढून रडायचो. माझ्या पुस्तकांवर त्यांचे शब्द घुमायचे. मला त्यांची आठवण यायची. त्यांचा चेहरा वारंवार माझ्या डोळ्यांसमोर यायचा. मनात यायचं की लवकर जाऊन त्यांना भेटावं, पण त्या कुठे नाहीशा झाल्या होत्या हे माहीत नव्हतं. त्या नेहमी म्हणायच्या की बाळा, तुला धैर्य सोडायचं नाहीये. हा अभ्यास एक दिवस तुझ्या खूप कामी येईल. त्यांच्या जाण्यानंतर माझं मन वारंवार हरायचं. पण मग मी स्वतःला सांगितलं की हीच तर माझी खरी परीक्षा आहे. जर मी आत्ता खचलो तर त्यांनी केलेली सारी मेहनत वाया जाईल. मी स्वतःला सावरलं आणि ठरवलं की मला आणखी जास्त मेहनत करायची आहे, जेणेकरून त्यांनी माझ्यासाठी पाहिलेली स्वप्न मी पूर्ण करू शकेन. मग त्या प्रत्यक्षात असोत वा नसोत, त्यांनी दिलेलं धैर्य आणि आशीर्वाद माझ्यासोबत होते. पण कधी कधी मनात भीती वाटायची की त्या कुठे अडचणीत तर नाही ना, त्यांच्यासोबत काही वाईट तर घडलं नाही ना, कुणी त्यांचं नुकसान तर केलं नाही ना. जर असं नसेल तर त्या अचानक कशा नाहीशा झाल्या. पण शाळेतील लोकांनी सांगितलं की त्या स्वतः राजीनामा द्यायला आल्या होत्या आणि पूर्णपणे ठीक होत्या. त्यांना कोणतीही अडचण नव्हती. त्यांनी राजीनामा देण्याचं कारणही सांगितलं नव्हतं. आता मी त्यांच्यासाठी रोज प्रार्थना करायचो की त्या जिथे असतील तिथे सुखरूप, आनंदी आणि पूर्णपणे ठीक असाव्यात. मी त्यांनी शिकवलेला प्रत्येक शब्द आठवून मेहनत करायचो आणि मनातल्या मनात म्हणायचो की रमा मॅडम, तुम्ही जिथे आहात तिथून पाहत असाल की तुमचा मुलगा तुमचा त्याग आणि शिकवणीला लक्षात ठेवून आहे. वेळ निघत गेला आणि मी त्यांचं स्वप्न पूर्ण केलं. मी माझा अभ्यास पूर्ण केला आणि माझ्या बहिणीचंही लग्न करून दिलं. तिचं लग्न एका चांगल्या कुटुंबात केलं, ज्यात मावशीनेही मला खूप साथ दिली. ज्या मुलासोबत मी माझ्या बहिणीचं लग्न केलं तो तिला आवडायचा आणि माझ्यासाठी माझ्या बहिणीचा आनंद सर्वात महत्त्वाचा होता. तो मुलगा चांगला होता, शिकलेला होता, चांगली नोकरी करायचा, म्हणून मी तिचं लग्न तिथे केलं आणि तिचं घर बसवलं. आता मी माझ्या बहिणीकडे बेफिकीर झालो होतो. मला तिच्याबद्दल कोणतीही काळजी नव्हती. जर ती आपल्या आवडीच्या मुलासोबत सुखी होती तर मला आणखी काय हवं होतं. मावशी म्हणायच्या की बेटा, आता तूही लग्न करून घे. मी तुझ्यासाठी एखादं चांगलं नातं शोधते. साधी घरगुती मुलगी तुझ्यासाठी पसंत करेन, जी तुझं घर आणि तुला नीट समजेल.
पण मी त्यांना नकार दिला आणि सांगितलं की मी अजून लग्न करू शकत नाही. मला अजून स्वतःला स्थिर करायचं आहे. माझ्या बोलण्याने मावशी गप्प झाल्या. पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्या आई समान आहात. तुम्ही माझी आणि माझ्या बहिणीची नेहमी खूप काळजी घेतली. मी तुमचा खूप आभारी आहे. शेवटी आमच्या नातेवाईकांमध्ये मावशीच एकमेव होत्या ज्या आमची खरोखर काळजी करायच्या. बाकी कुणाला आमची पर्वा नव्हती. त्यांनी आम्हाला खूप साथ दिली. लोक खरंच बरोबर म्हणतात की मावशी म्हणजे आईसारखी असते. आता मी पूर्णपणे एकटा राहिलो होतो. रिकामी खोली, रिकामं घर आणि ती शांतता जी मनाला बोचायची. पण आयुष्याने मला सावरायची संधी दिली होती. माझी मेहनत रंग दाखवायला लागली होती. माझ्या नशिबाने मला ओळखलं की हा तोच सागर आहे जो कधी शाळेच्या कॅन्टीनमध्ये भांडी घासायचा, जो मोकळ्या वेळेत स्वतःला शिकवायचा आणि ज्याच्याकडे कालपर्यंत स्वतःच्या जोड्याची नाडी खरेदी करण्याचे पैसेही नव्हते. आता माझी बँकेत नोकरी लागली होती. मी तिथे माझ्या मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने सगळ्यांची मनं जिंकली होती. लवकरच मला तिथे बढतीही मिळाली आणि मी एका उच्च पदावर पोचलो. माझा पगारही लाखोंमध्ये झाला होता. शहरातील एका चांगल्या भागात माझं घर होतं, जिथल्या खिडक्यातून थंड हवा यायची. माझ्याकडे स्वतःची गाडी होती जी मला रोज सकाळी कार्यालयात घेऊन जायची आणि संध्याकाळी घरी परत आणायची. AC असलेल्या खोलीत बसून मी काम करायचो. जेव्हा मी स्वतःला आरशात पाहायचो तेव्हा मला तो सागर आठवायचा जो कधी घामात बुडून शाळेच्या कॅन्टीनमध्ये जेवण गरम करायचा. माझ्याकडे सगळं काही होतं, पण मनात 3 व्यक्तींसाठी एक रिकामी जागा नेहमीच राहायची. एक माझ्या बाबांसाठी जे माझं यश पाहण्यापूर्वीच या जगातून निघून गेले. एक माझ्या आईसाठी जी बाबांच्या दुःखात स्वतःला हरवून बसली. आणि तिसरं रमा मॅडमसाठी ज्यांनी माझ्या आयुष्याचा तो पाया घातला होता. या तिघांची आठवण माझ्या मनात इतकी खोल रुतली होती की माझ्या प्रत्येक यशामागे मला त्यांच्याच सावल्या जाणवायच्या. कधी कधी जेव्हा कार्यालयात कोणी माझी प्रशंसा करायचं आणि म्हणायचं की सागर सर, तुमच्यासारखे लोक खूप कमी असतात, तेव्हा माझ्या मनात पहिली आठवण माझ्या शिक्षिकेची यायची, ज्या म्हणायच्या की बाळा, अभ्यास तुला ओळख देईल आणि तुझं नाव उज्ज्वल करेल. मी विचार करायचो की जर त्या आज असत्या तर किती आनंदल्या असत्या, पण त्या तर अचानक कुठेतरी गायब झाल्या होत्या, जणू हवेत विरघळल्या. मी त्यांना खूप शोधलं पण त्या कधीच सापडल्या नाहीत. मग एक दिवस असा आला जो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण बनला. बँकेत तो एक सामान्य दिवस होता. बाहेर हलकासा पाऊस पडत होता आणि थंडी वाढत होती. मी माझ्या कॅबिनमध्ये बसून कागदपत्र पाहत होतो तेव्हा दाराबाहेर गोंधळाचा आवाज आला. एक वृद्ध स्त्री रक्षकाला म्हणत होती की बाळा, मला आत जाऊ दे, मी माझी पेन्शन घ्यायला आले आहे. पण आता 2 दिवस बँक बंद राहणार आहे. मला गेल्या 2 दिवसांपासून खाण्यासाठी काहीच मिळालं नाही. मी उपाशी आहे. पुढचे 2 दिवस माझी गुजराण कशी होईल? मी डोकं वर केलं आणि त्या स्त्रीकडे पाहिलं तेव्हा माझं हृदय जोरात धडकायला लागलं. माझ्या हातातून पेन खाली पडला. तो चेहरा जरी सुरकुत्यांनी भरलेला असला तरी ती ओळख माझ्या डोळ्यात जिवंत होती. मी खुर्चीवरून उठलो आणि धावत तिथे गेलो. लोक थक्क झाले की बँकेचा अधिकारी एका भिकारीसारख्या स्त्रीसमोर का जात आहे. मी सरळ तिच्या पायांपाशी बसलो. मला पाहून संपूर्ण बँकेचे कर्मचारी वर्ग आश्चर्यचकित झाला. मी म्हणालो की मॅडम, तुम्ही मला ओळखलं नाही? मी सागर आहे, तुमचा विद्यार्थी. त्या काही क्षण मला पाहत राहिल्या, जणू आठवणींच्या धुकाच्या पडद्यापलीकडे कोणता चेहरा शोधत होत्या. मग हळूच म्हणाल्या की सागर बेटा, तू ठीक आहेस? होय, मी तुला ओळखलं. माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणालो, होय मॅडम, मी पूर्णपणे ठीक आहे. तुमच्यामुळे आज मी या स्थानावर आहे. मी त्यांचे हात धरले आणि म्हणालो की तुम्ही माझ्यासोबत चला. माझं घर इथेच जवळ आहे, मी तुम्हाला सोडतो. पण त्या म्हणाल्या की नाही बाळा, मी तुझ्यासोबत येऊ शकत नाही, फक्त मला माझ्या घरी सोड. मी म्हणालो, ठीक आहे मॅडम, तुम्ही चला, मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. मी विचार करत होतो की वाटेत त्यांच्यासाठी काही राशन पाणी घेईन, जेणेकरून किमान पुढील दिवस त्यांना उपाशी राहावं लागणार नाही. मी माझी गाडी बाहेर मागवली आणि त्यांना हळूच आधार देऊन बसवलं. मी विचारलं, मॅडम तुम्ही कुठे राहता? त्यांनी थोडं संकोचत मला त्यांचा पत्ता सांगितला.
जणू पत्ता सांगताना त्यांना लाज वाटत होती की ज्या शिक्षिकेने कधी आपल्या विद्यार्थ्याला शिकवलं ती आज त्याची मदत घेत आहे. जेव्हा मी त्यांचा परिसर ऐकला तेव्हा माझं मन उदास झालं, कारण त्या भागात शहरातील गरीब लोक राहायचे, जिथे गटारे उघडी पडलेली होती, जिथे मुलं अनवाणी फिरायची आणि जिथे लोक दिवसाच्या उजेडातही स्वतःला विसरायचे. मी तिथूनच समजलो की त्यांच्या आयुष्याने काय वळण घेतलं आहे, की त्या आज भुकेल्या, तहानलेल्या आणि आधारहीन झाल्या आहेत. मी रमा मॅडम यांना त्यांच्या घराजवळ आणलं, पण घर तर काही होतच नाही. ती एक झोपडी होती, जी पाहून मी थक्क झालो. ज्या स्त्रीने माझ्यासाठी इतकं काही केलं, जी सरकारी शिक्षिका होती, ती आज या झोपडीत राहण्यास भाग पडली होती. झोपडीच्या आजूबाजूला चिखल होता, छोट्या छोट्या विटा विखुरलेल्या होत्या, तुटलेले प्लास्टिकचे ड्रम पावसाचं पाणी अडवण्यासाठी ठेवले होते. भिंती मातीच्या होत्या आणि छतावर प्लास्टिक आणि जुना ताडपत्री बांधलेला होता. आज जाण्यासाठी दार नव्हतं, फक्त एक जुनी चादर लटकवलेली होती. मी ती चादर बाजूला केली तेव्हा आतलं दृश्य पाहून माझं हृदय कापरं भरलं. आत एक जुनी खाट ठेवलेली होती, जी ठिकठिकाणी तुटलेली होती आणि त्यावर जुनं पांघरून पडलं होतं, ज्याची रंगत कधीची गायब झाली होती. कोपऱ्यात एक छोटा चूल ठेवलेला होता, त्याच्यापाशी एक काळं पातेलं आणि पाण्यासाठी एक छोटा माठ होता. एका टोपलीत काही भांडी आणि त्यासोबत काही कपडे ठेवलेले होते. मी विचार करू लागलो की इथे पाऊस आला तर पाणी कुठून कुठून टपकेल, उन्हाळ्यात हवा नसेल आणि हिवाळ्यात थंडी कशी वाटेल, त्या इथे स्वतःचं संरक्षण कसं करत असतील. हा विचार माझ्या मनात येताच माझं मन भरून आलं. प्रथम माझा विचार होता की त्यांच्यासाठी राशन पाणी घेऊन त्यांच्या घरात सामान ठेवून येईल, कारण त्यांनी आधीच सांगितलं होतं की त्यांच्याकडे पैसे नाहीत. पण आता मी ठरवलं की त्यांना एक क्षणही इथे सोडणार नाही. मी हळूच म्हणालो की तुम्ही माझ्यासोबत चला, माझ्या घरी. पण त्या म्हणाल्या की नाही बाळा, मी तुझ्यावर ओझं बनू इच्छित नाही. माझं आयुष्य याच ठिकाणी आहे, माझं घर हेच आहे. मी त्यांच्या डोळ्यात पाहून म्हणालो की तुम्ही माझ्यावर कधीच ओझं होणार नाही, उलट तुम्ही माझं ओझं कमी केलं होतं. आता चला, मी तुम्हाला इथे चुकूनही सोडणार नाही. त्यांच्याही डोळ्यात अश्रू आले. त्या जणू काही बोलू इच्छित होत्या, पण बोलत नव्हत्या. त्याच वेळी बाजूने एक स्त्री बाहेर आली, जी तिथली रहिवासी वाटत होती. ती टवकारून पाहत म्हणाली की रमा, हे कोण आहे? तू कोणासोबत जात आहेस? तिच्या शब्दात आश्चर्य आणि संशय दोन्ही होते. रमा मॅडम यांनी एका क्षणासाठी मला डोक्यापासून पायापर्यंत पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर मृदुता आणि अभिमान दोन्ही दिसत होते. मग त्या स्त्रीकडे पाहून म्हणाल्या की हा माझा मुलगा आहे, मी याच्यासोबत जात आहे. त्या स्त्रीच्या डोळ्यातही आश्चर्य दिसलं, कारण माझ्या कपड्यांवरून आणि गाडीवरून स्पष्ट दिसत होतं की मी एक सधन माणूस आहे. मी त्यांना आधार देऊन गाडीत बसवलं. त्या रस्त्यावर शांतपणे गाडी चालवताना मी विचार करत होतो की काळाने कशी पालट खाल्ली. कधी त्या माझी मदत करायच्या, आज मी त्यांची मदत करत आहे. मी त्यांच्याशी कोणतेही प्रश्न उत्तर केले नाहीत, फक्त त्यांच्या खाली घातलेल्या नजरेत पाहत राहिलो, ज्या त्यांच्या संपूर्ण आयुष्याची कहाणी सांगत होत्या. मी त्यांना माझ्या घरी आणलं. माझं घर पाहून त्या थक्क झाल्या. त्या एका मोठ्या स्वच्छ ड्रॉइंग रूममध्ये आल्या, जिथे मऊ सोफे होते आणि भिंतीवर साधी पण सुंदर फ्रेम लावलेली होती. त्यांच्या चेहऱ्यावर हलकीशी हास्य रेषा उमटली. त्या म्हणाल्या की बेटा, तू इतक्या मोठ्या घरात एकटा राहतोस, तुझी बहीण कुठे आहे? मी म्हणालो की मॅडम, तिचं लग्न झालं आहे, ती आपल्या घरी खूप सुखी आहे. मी त्यांना वरच्या खोलीत नेलं आणि म्हणालो की हा आता तुमची खोली आहे, आता तुम्ही नेहमी इथेच राहाल. मी नोकरानीला सांगून त्यांच्यासाठी जेवण बनवायला सांगितलं. त्यांना जेवण खाऊ घालून झोपवलं. त्या थकानाने चूर होऊन झोपल्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं, जणू वर्षांनंतर त्या सुखाच्या झोपेत झोपल्या होत्या. मग मी बाजारात गेलो. त्यांच्यासाठी कपडे, औषधं आणि त्यांच्या गरजेचं बाकी सगळं सामान खरेदी केलं. मला जे जे समजलं ते सगळं मी त्यांच्यासाठी घेतलं. मी त्यांच्यासाठी सर्व काही खरेदी करून त्यांच्या खोलीत ठेवलं. जेव्हा त्या झोपून उठल्या तेव्हा त्यांनी कपडे पाहिले. त्या आंघोळ करून नवे कपडे घालून बाहेर आल्या. त्यांचा चेहरा स्वच्छ आणि हलकासा आनंदी दिसत होता. मी रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करवली होती आणि टेबलावर जेवण लावलं होतं. मी त्यांना म्हणालो की आता तुम्ही मला सांगा, तुम्ही या अवस्थेपर्यंत कशा पोचलात?
आता तुम्हाला मला सगळं सांगावंच लागेल. तुम्ही कुठे नाहीशा झाल्या होत्या. त्या काही क्षण शांत राहिल्या. मग दीर्घ श्वास घेऊन बोलू लागल्या की होय बेटा, तुझं यश आकाशाला भिडलं आहे आणि माझं यश आकाशावरून जमिनीवर आलं आहे. बेटा, माझं कोणतंही घर नव्हतं, म्हणून मी बँकेकडून कर्ज घेतलं होतं. माझ्या पगारातून मी हप्ते भरत होते. मी माझं घर बांधत होते. पण मग कळलं की जिथे माझं घर बांधलं जात होतं तिथे माझ्या अर्धवट बांधलेल्या घरातच कुणीतरी कब्जा केला आहे. काही कब्जा माफियांनी तिथे ताबा घेतला होता. मी सगळं सोडून माझं घर वाचवण्यासाठी तिथे गेले होते, कारण ते दुसरं शहर होतं जिथे मी जन्मले होते आणि तिथेच माझं घर बांधायचं होतं. आपलं शहर प्रत्येकाला प्रिय असतं ना. मला वाटलं की तिथे गेल्यावर मी त्या लोकांना सांगेन की कृपा करून माझं घर सोडा. पण ती खूप मोठी टोळी होती. त्यांनी माझं घर सोडलं नाही, उलट माझ्याशी खूप वाईट वागले. इतकं बोलून रमा मॅडम शांत झाल्या. मी समजलो की त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय होता, कारण त्यावेळी त्या तरुण होत्या आणि आता त्यांचं वयही फारसं जास्त नव्हतं. पण त्यांची अवस्था अशी झाली होती की जणू त्या खूपच वृद्ध झाल्या होत्या. मी त्यांना पुढे काही विचारलं नाही, पण त्या स्वतःच बोलू लागल्या. त्या म्हणाल्या की बेटा, मला कोणतेही मानसिक त्रास नाही, पण माझ्यात आता ती हिंमत उरली नाही जी पूर्वी असायची, ज्याने मी दुसऱ्याचं धैर्य बांधायचे, त्यांची मदत करायची. मी त्या गावात एका नातेवाईकाच्या घरी राहायला लागले होते आणि आजारांनी मला ग्रासलं. ते लोकही माझ्यामुळे त्रस्त झाले आणि त्यांनी मला घरातून हाकलून दिलं. त्यांना माझी पेन्शन हडप करायची होती. मग मी इथे आले आणि थोडंफार सामान जमवून स्वतःसाठी थोडीशी जागा बनवली. मी नोकरीही लवकर सोडली होती, त्यामुळे माझी पेन्शन इतकी नव्हती की मी भाडं, वीज बिल देऊ शकेन. मग मी तिथेच राहायला लागले. मी विचारलं की तुम्ही किती वर्षांपासून या शहरात आहात. त्या म्हणाल्या की 2 वर्षांपासून. मी म्हणालो की तुम्ही माझ्याशी संपर्क का नाही केला. त्या म्हणाल्या की बेटा, जर मी तुला शोधण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित तुम्हाला सापडलाही असता. पण मला भीती वाटायची की तू असा विचार करशील की मी तुझ्यावर जे उपकार केले त्याचा बदला मागण्यासाठी आले आहे, म्हणून मी तुझ्याशी संपर्क करत आहे. हे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले. मी म्हणालो की जर तुम्ही उपकाराचा बदला मागायला आल्या असत्या तरीही मी तो देण्यास बांधील होतो. तुम्ही माझ्यासोबत खूप चांगलं केलं होतं. तुम्ही माझ्याकडे यायला हवं होतं. पण आता चांगलं आहे की नशिबाने आपल्याला भेटवलं. मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही माझ्यासोबत इथेच राहा, माझी आई बनून. जसं तुम्ही त्या स्त्रीला सांगितलं की हा माझा मुलगा आहे, तसंच मीही सगळ्यांना सांगेन की तुम्ही माझी आई आहात. आणि शिक्षक आणि विद्यार्थी यांचं नातं हे आई मुलाचंच असतं. मी म्हणालो की आजपासून हे तुमचं घर आहे, हे तुमचं ठिकाण आहे आणि तुम्ही कधीही एकट्या राहणार नाही. मी नेहमी तुमच्यासोबत आहे. हे ऐकून त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक आली. जणू वर्षांनंतर दुःख एका क्षणात त्या विसरल्या. त्यांच्या चेहऱ्यावर तेच समाधान होतं जे एका आईला आपल्या मुलाजवळ राहून मिळतं. त्या खूप आनंदल्या आणि म्हणाल्या की बेटा, तू मला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात सन्मान दिलास. नाहीतर मी समजले होते की माझं आयुष्य असंच निघून जाईल. आता रमा मॅडम यांची पेन्शन थेट माझ्याकडे यायची. मी स्वतः बँकेतून ती आणायचो आणि त्यांच्या हातात ठेवायचो. पण मी त्यांना नेहमी सांगायचो की त्यांनी 1 रुपयाही खर्च करू नये. हे सगळं त्यांचा हक्क आहे. पण आता त्यांच्यासाठी सगळं मी स्वतः करायचो, जेणेकरून त्यांना कोणत्याही काळजीची गरज पडू नये. मी त्यांच्यासाठी घरात एक स्वतंत्र नोकराणी ठेवली, कारण घरात आधीपासूनच इतर नोकराण्या होत्या. मला इच्छा नव्हती की कोणतीही नोकराणी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून इतर कामं करेल. फक्त एक नोकराणी त्यांच्यासाठीच असावी, जी फक्त त्यांची काळजी घेईल. त्या वर्षानुवर्ष दुसऱ्यांच्या मुलांना सांभाळत होत्या. आता वेळ होती की त्यांना विश्रांती मिळावी, म्हणून एक नोकरानी सारा दिवस त्यांच्या सेवेत असायची आणि आम्ही दोघे, शिक्षिका आणि विद्यार्थी, एक आई आणि मुलासारखे सुखाने घरात राहायचो. संध्याकाळी जेव्हा मी कार्यालयातून परत यायचो तेव्हा त्या माझी वाट पाहत असायच्या, जसं एक आई आपल्या मुलाची दारात वाट पाहते. आम्ही रात्रीचं जेवण एकत्र खायचो. त्या मला आपल्या हाताने जेवण खायला घालायच्या आणि मी त्यांना माझ्या दिवसभराच्या गोष्टी सांगायचो. माझं दैनंदिन वेळापत्रक त्यांना सांगायचो, कार्यालयातील किस्से सांगायचो आणि त्या मला आपला आशीर्वाद द्यायच्या. त्या माझ्या यशावर खूप आनंदी होत्या. त्यांच्या डोळ्यात तीच माया होती जी एका आईच्या डोळ्यात असते.
आता त्यांच्या आयुष्यातही एक नवा रंग आला होता. त्या आधी शांत आणि दुःखात बुडालेल्या राहायच्या, पण आता त्यांच्या डोळ्यात एक चमक होती. त्या माझ्यासाठी मुलगी शोधत होत्या. त्या म्हणायच्या की बेटा, कदाचित याचसाठी आपण पुन्हा भेटलो, कारण मला अपत्य नसताना तू माझा मुलगा झालास. मी तुझं लग्न करवे. त्या असं बोलल्या की मला बरं वाटायचं. त्यांनी सांगितलं की मला वाटलं की तू आता लग्न केलं असेल, पण जेव्हा मला कळलं की तू अजून एकटा आहेस, तेव्हा माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की मी ही जबाबदारी स्वतः पार पाडेन, जसं तू माझा आधार बनून माझी जबाबदारी पार पाडलीस. मी त्यांचं बोलणं ऐकून हसायचो आणि म्हणायचो की तुम्ही जे सांगाल तेच मी करेन. त्या माझ्या बोलण्याने आनंदी व्हायच्या. आता आमच्या आयुष्यात आनंदच आनंद होता. माझं घर रिकामं राहिलं नव्हतं. एका आईचा आशीर्वाद होता आणि एका आईचा सुगंधही होता. तो सुगंध जो माझ्या घरातून वर्षांनंतर पुन्हा परतला होता. माझी बहीणही घरी यायची तेव्हा रमा मॅडम यांना पाहून खूप आनंदी व्हायची आणि त्यांच्याशी खूप गप्पा मारायची. मी ठरवलं की आता मी लवकरच लग्न करेन आणि माझं आयुष्य पूर्ण करेन. एक नवं कुटुंब बनवेन, ज्यात माझी आई, माझी पत्नी आणि माझी येणारी मुलं असतील. मी विचार करायचो की आता माझ्या आयुष्यातील ती कमतरता पूर्ण होईल. पण जेव्हा मी समाधानाने बसायचो आणि माझ्या आयुष्याकडे पाहायचो, तेव्हा मला माझे काका आठवायचे. तेच काका ज्यांनी मला रस्त्यावर आणून सोडलं होतं आणि ज्यांनी माझं सगळं काही हिरावून घेतलं होतं. त्यांच्याबद्दल मी अनेकदा विचार करायचो की कदाचित त्यांना या जगातच काही शिक्षा मिळाली असेल, पण तसं काहीच झालं नव्हतं. ते आपलं आयुष्य सुखाने जगत होते आणि त्यांच्यावर कोणतंही संकट आलं नव्हतं. सुरुवातीला मला हे सगळं पाहून दुःख वाटायचं, पण मग एके दिवशी मला समजलं की खरं तर हे अधिकच वाईट आहे. जर त्यांना या जगात शिक्षा मिळाली असती तर कदाचित वरती देवाकडे त्यांची काही बचत झाली असती, पण अजून त्यांना शिक्षा मिळाली नाही. याचा अर्थ असा की वरचा त्यांना खूप मोठी शिक्षा देईल आणि तिथे ते त्यातून सुटणार नाहीत. जेव्हा मी या सगळ्या गोष्टींवर विचार करतो तेव्हा मला जाणवतं की आयुष्याने मला जी परीक्षा दिली ती सगळी यासाठीच होती की मी मजबूत बनावं आणि एके दिवशी माझ्या आईच्या आशीर्वादाने आणि माझ्या शिक्षिकेच्या आधाराने या स्थानावर पोचावं जिथे मी आज आहे. मी त्यांच्याकडे पाहतो आणि मनातल्या मनात म्हणतो की हे सगळं त्यांचा त्याग आणि प्रेमाचा परिणाम आहे. त्या आता फक्त माझ्या शिक्षिका राहिल्या नाहीत, त्या माझी आई बनल्या आहेत आणि हे घर आता फक्त माझं घर नाही, तर आमचं घर आहे, ज्यात प्रेम आहे, सन्मान आहे, समाधान आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका आईच्या आशीर्वादाची ताकद आहे. तर मित्रांनो, कशी वाटली कथा कमेंट करून नक्कीच सांगा आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.